बघू आपण. पहिले हिस्ट्री, आता जॉग्राफीची अनालिसिस काय होते बघा. तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की जर जॉग्राफी आहे तर जॉग्राफीमध्ये नेमकं महाराष्ट्राला किती वेटेज दिलं आणि भारताला किती दिलं बघा. कितीचं वेटेज दिलं? 5-5. हिस्ट्रीचे क्वेश्चन टोटल किती विचारले गेले? 10. पण टोटली कशावर होते? आधुनिक भारतावर. महाराष्ट्राचा एकही क्वेश्चन विचारला गेला नाही. पण जॉग्राफीमध्ये काय करून टाकलं? डायरेक्ट पार्टिशन करून टाकलं 5 आणि 5. चला पहिले हे लिहा, मग नंतर हे लिहा. भारताचे कुठल्या टॉपिकवरती विचारले गेले आणि महाराष्ट्राचे कुठले विचारले गेले. ही जर अनालिसिस तुम्ही फॉलो केली, गॅरंटी देतो तुम्हाला येणारी तुमची 25 ची एक्झाम, आपली 9 नोव्हेंबरची 2025 ची एक्झाम इझिली क्रॅक करणार. रिलायबल तुम्हाला ह्या लेवलला अनालिसिस देणार आहे सर्व गोष्टींची. जसं आता PYQ बघा ना, टॉपिक वाईज तुम्हाला PYQ सेग्रिगेट करून दिलेत आपण. तसं हे पण आहे. आणि मुलांना हेच आहे की वेटेजवाल्या टॉपिकला हात लावायचा असतो त्यांना. म्हणजे प्राकृतिकचा बघा ना, इथे बी प्राकृतिकवर क्वेश्चन, इथे बी आहे. याच्यावर पण प्राकृतिकवर 2 क्वेश्चन फिक्स आहेत. 24ला फॉलो केलं तर फायदा होईल. आणि बघा ना, तुम्हाला नॉट ओन्ली घटक, उपघटक पण दिलाय की नेमकं प्राकृतिक रचनेमध्ये कसल्यावर विचारला गेला. पंजाब, हिमालय. हवामान कशावरती? वाऱ्यांवरती क्वेश्चन विचारला गेला. शेती कशाची? तो स्वामीनाथन आयोगाचा जो आहे ना, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन होता. मग जनगणना, त्या नागरी वस्तीमध्ये त्या पर्टिक्युलर एरियामध्ये किती आहे भारताचं, तो क्वेश्चन विचारला गेला होता. मी तुमच्या ग्रुपला 2024चा पेपर विथ एक्सप्लेनेशन टाकेल मस्त. तो घरी नक्की पहा. आता तुमचा ग्रुप बनलेला आहे, माहिती आहे ना. ASO ॲक्च्युली बघा, ऑलरेडी PSI एक मॉर्निंगची बॅच असते आणि तुमच्या बॅचच्या अगोदर जी बॅच संपली तिचं नाव होतं STI 25. मग तुमच्या बॅचला नाव काय दिलं? ASO. म्हणून तो असं नका म्हणा की आमची ASO साठी बॅच आहे का. एक बॅचेसचे आम्ही नावं का ठेवतो? डायरेक्ट आधी म्हणजे जी पोस्ट ना त्याचे नावं ठेवतो आपण. आता MPSCचे नावं काय असतात? DC, ACP असे नावं असतात. UPSCचे नावं काय असतात आमचे माहिती आहे का? IS, IPS, IFS. सेंट्रलवाल्याचे नावं काय असतात? IB, CBI नावं असतात. म्हणजे एक करायचं. मग तुमच्या बॅचचं नाव काय ठेवलं आपण आता? ASO 25. चलो नेक्स्ट सब्जेक्टला टार्गेट करू आपण. तुमचा आवडता सब्जेक्ट इकॉनॉमिक. 4 प्रश्न होते 1 लायनर डायरेक्ट. आपलं 7 प्रश्न होते 1 लायनर. आणि सेकंड लायनर म्हणजे आपण असं म्हणू 2 स्टेटमेंटवाले किती क्वेश्चन होते? 3. आणि 3 लायनरचे क्वेश्चन होते 4. आणि जोड्या लावायचा किती होता? 1. आता काउंट करा. 7 आणि 3 किती झाले? 10. 10 आणि 4 14 आणि 1 15. म्हणजे सांगायचं तात्पर्य ह्या सब्जेक्टचे किती क्वेश्चन विचारले गेले? 15. मागचे 2 सब्जेक्टचे क्वेश्चन किती विचारले होते आपले? 10-10. ओके. म्हणजे जॉग्राफीचे 10, हिस्ट्रीचे 10 आणि इकोचे किती? 15. चला लिहा मग आता हे प्रॉपर इंटरनली. काही जास्त टाइम लागणार नाही त्याला आपल्याला. पण एक तुमची 7च्या 7 सब्जेक्टवर कशी अनालिसिस आहे ही पकड होऊन जाईल. तुम्हाला असंच PDF टाकून दिली ना, ती कोपऱ्यात चालली जाईल. मलाही माहिती आहे. सिरियस नाही घेत तुम्ही लोक. हे आम्ही अनुभवले आमच्या जुन्या स्टुडंटवरून. मग हक्काने लिहून घेतोय जेणेकरून तुम्ही त्याला सिरियस घेणार या टॉपिक्सला. चलन, ज्याला आपण करन्सी म्हणतो, माहिती आहे ना. चलनवरती एक क्वेश्चन, म्हणजे जे फॉरेन चलन म्हणतो ना आपण, विदेशी चलन विचारला गेला. कृषी संस्थांमध्ये त्याच्या कृषी विपणनावर क्वेश्चन विचारला गेला. भारतीय अर्थसाहेबामध्ये कुठल्या गोष्टीला किती तरतूद केली गेली त्याच्यावर होता. नंतर मग किंमत निर्देशांक, जो इंडेक्स असतो ना आपला, तो ग्राहक किंमत निर्देशांक तुम्हाला विचारला गेला. नंतर मग ऑब्व्हियसली पतनियंत्रण, याला आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो. काय म्हणतो याला? मॉनिटरी पॉलिसी. याच्यावर क्वेश्चन विचारला गेला, गुणात्मक पतनियंत्रण. नंतर योजनावरती क्वेश्चन विचारला गेला, जो हस्त उद्योग महामंडळाशी निगडीत होती. क्रांती, बघायला गेला तर आपल्या क्रांती खूप आहेत. जसं हरित क्रांती, माहिती आहे ना. नंतर काय तुमची ऑब्व्हियसली व्हाईट क्रांती आहे, त्याला आपण व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणतो. नंतर रेड रिव्हॉल्युशन, लाल क्रांती, ब्लॅक, नंतर येलो, ओके, ब्राऊन. अशा ह्या सर्व जे काही रिव्हॉल्युशन्स आहेत ज्याला आपण क्रांती म्हणतो, त्याच्याशी निगडीत पण क्वेश्चन होता. एक वेळेस तर स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारला होता की गोल्डन रिव्हॉल्युशन कशा संदर्भात आहे. तर ते ऑब्व्हियसली मध उत्पादनाशी संबंध असतं, गोल्डन रिव्हॉल्युशन. 1 लाईनर क्वेश्चन विचारला होता. मग ह्या अशा गोष्टी असतात. अर्थसंकल्पावर जाऊ का, जसा तो एक क्वेश्चन पाहिला आपण, तसा हा पण एक क्वेश्चन आहे. म्हणजेच बघा 2 क्वेश्चन विचारले गेले ना. नंतर निर्देशांकावर जसा किंमत निर्देशांक, तसा एक इंडेक्सवर क्वेश्चन विचारला गेला. नंतर इकडे बघा करंट बेस 2024-25 अर्थसंकल्पावर पण योजना त्यांनी विचारली गेली होती. नंतर मग लोकसंख्या, जे की आपलं जनगणना म्हणतो आपण, त्याच्यावर एक क्वेश्चन विचारला होता. नाणेनिधी, ओके, मॉनिटरी पॉलिसीशी निगडीत. आणि नंतर एक समिती, जी समिती कुठली विचारली गेली? विजय केडकर समिती. जसं पॉलिटीमध्ये समिती आहेत तसे आपल्या इकॉनॉमीमध्ये महत्वाच्या खूप समिती आहेत. त्या समितींवरती तुम्हाला हा क्वेश्चन विचारला गेलेला होता. आता उत्पन्न, नॅशनल इन्कम, उत्पन्नामध्ये प्रकार आहेत. मग कुठलं विचारलं गेलं? राष्ट्रीय उत्पन्न. मग स्थूल उत्पन्नावर पण एक क्वेश्चन विचारला गेला त्यांच्याकडनं. उत्पन्नाशी निगडीत किती क्वेश्चन विचारले गेले? 2. म्हणजे नॅशनल इन्कमवर कमांड पाहिल, योजनांवर कमांड पाहिल, मॉनिटरी पॉलिसीवरती कमांड पाहिल, आणि इकॉनॉमिकचा जो बजेट असतो तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे तो ॲज अ हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये पण माहीत पाहिजे आणि करंट बेस पण माहीत पाहिजे. अशा पद्धतीने अभ्यास करा. म्हणजे बघा ना, 1, 2 आणि काय 3 क्वेश्चन हे कशाशी निगडीत होते? बजेट. आणि बजेटच्या पहिल्या दिवशी काय डिक्लेअर होतो आपला? इकॉनॉमिक सर्व्हे. बजेट कुठल्या तारखेला डिक्लेअर होतो? कोण सांगेल? बजेट कुठल्या तारखेला डिक्लेअर होतो? 1 फेब्रुवारी ना.
मग त्याच्या पहिल्या दिवशी काय तारीख असते? 31 जानेवारी. लिहून घ्या. 31 जानेवारीला काय डिक्लेअर होतं? इकॉनॉमिक सर्व्हे. 31 जानेवारी इकॉनॉमिक सर्व्हे. आणि फर्स्ट फेबला काय होतं मित्रांनो? बजेट. फर्स्ट फेबला काय डिक्लेअर होतो? बजेट. आय होप समजलं सर्वांना. अशा पद्धतीने आपल्याला ह्याला टार्गेट करायचं असतं. सो बोला, कुठला कुठला सब्जेक्ट पाहिला आपण? हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक. चला, नेक्स्ट अँड बेस्ट सब्जेक्ट तो दिलाय करंट अफेअर बद्दल. आता करंट अफेअर याचं तर मी तुम्हाला स्पेशल लेक्चर घेणारच आहे. A to Z माझी स्ट्रॅटेजी देईल तुम्हाला. ती स्ट्रॅटेजी अशी स्ट्रॅटेजी आहे की ती जर स्ट्रॅटेजी तुम्ही तयारी केली तर तुमचा हक्काचे ह्या 100 पैकी कमी कमी 20 मार्क आहेत. भलेच करंट अफेअरचे 15 क्वेश्चन विचारले जातात, परंतु सब्जेक्टला घेऊन देखील त्याचे 3 ते 4 क्वेश्चन असतात. म्हणजे सायन्समध्ये पण करंटचा 1 क्वेश्चन असतो, इकॉनॉमिकमध्ये पण करंटचा 1-2 क्वेश्चन असतात. जसं आता बजेट होता, बजेट 2024-25 होता, तो करंटचा क्वेश्चन आहे ना. पॉलिटीमध्ये एखादी नवीन आर्टिकल बद्दल असेल, नवीन अमेंडमेंट बद्दल असेल, एखादी पॉलिसी रेग्युलेट केली असेल, तो पण एक करंट बेस क्वेश्चन असेल. सायन्समध्ये पण आता एखादा ऑब्व्हियसली मूलद्रव्य बद्दल असू शकतो, किंवा ॲटॉमिक नंबर नवीन ऍड झाला असेल, किंवा एखादा टेक्नॉलॉजीचा पार्ट असेल, तो पण एक करंटचा क्वेश्चन असतो तुम्हाला. जॉग्राफी, कुठला तरी धरण, कुठला तरी ब्रिज, कुठला तरी चर्चेत असेल, कुठला तरी GI जॉग्राफिकल इंडिकेशन चर्चेत असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला घेऊन पण करंट अफेअर असतो. ठीक आहे, चला. तर मग आता चला करंट अफेअर बद्दल लिहून घ्या. टोटल 11 क्वेश्चन काय होते? 1 लायनर. आतापर्यंत तुम्ही 3 सब्जेक्ट पाहिले, एवढे क्वेश्चन होते का 1 लायनर? म्हणजे फायदा आहे का नाही तुम्हाला करंट अफेअरचा? 1 लायनर म्हणजे लवकरात लवकर सॉल्व्ह होतात. जास्त असं कन्फ्युजन नाहीये, स्टेटमेंट बेस्ड पार्ट नाहीये त्याचा. तर जर प्रॉपर तयारी केली तर इझिली होऊ शकतो. आणि 3 पर्याय किती होते? 4 क्वेश्चन. हा, आता बघा, व्यक्तिविशेष. व्यक्तिविशेष म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीबद्दल, चर्चेत व्यक्ती कुठली होती? BN गोस्वामी यांच्याबद्दल क्वेश्चन विचारला गेला. लक्षद्वीप ही काय सांगा? लक्षद्वीप काय? युनियन टेरिटरी ना. त्याच्याबद्दल काय? त्या केंद्रशासित प्रदेशबद्दल क्वेश्चन विचारला गेला. मग त्याचं नेमकं तो स्मॉल आहे की मोठा आहे असा क्वेश्चन होता. तो दाखवेल तुम्हाला क्वेश्चन पण. नंतर अभियान बद्दल विचारला गेला, जे होतं काय? संघटन से समृद्धी, जे की अभियान आहे ते कशाशी निगडित आहे ते विचारलं गेलं होतं. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा क्वेश्चन होता. अंतराळ संशोधन संस्था नासा. आता आपल्या भारताची स्पेस एजन्सी कुठली आहे? इस्रो. तशी ची स्पेस एजन्सी कुठली आहे? नासा. सो ऑब्व्हियसली नासावरती क्वेश्चन विचारला गेला होता. नासाचं फुल फॉर्म सांगू शकता? NASA. बरोबर आहे, नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन. इस्रोचा फुल फॉर्म इंडिया स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. विसरू नका. ठीक आहे, चलो. एक फेमस व्यक्ती, अभियान झालं, अंतराळ संशोधन, निर्देशांक म्हणजे नेमकं काय? इंडेक्स, रँकिंग, आपला कुठे काय नंबर येतो. मग हा होता अन्न कचरा निर्देशांकावरती विचारला होता त्यांनी. म्हणजे फूड, जे की फूड वेस्टमध्ये की कुठे आपण मागा हे कमी आहेत का जास्त ते. नंतर एक बुक होतं, द इंडियन नेव्ही. ते कुठल्या ऑथर्स आहे? बुक अँड लेखावरती क्वेश्चन आहे. ती स्ट्रॅटेजी अशी आहे ना, तुम्हाला ते लक्षात येईल. शब्द निर्मिती, पुंजकन हे कशापासून बनलेलं आहे. नंतर संघटना, आफ्रिकन युनियन लिंक, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, WHO नाव ऐकलंय? WHO, सार्क ऐकलंय? ब्रिक्स ऐकलंय? ओके ना. ह्या कशा मोठ्या मोठ्या संघटना? एशियन आहे. आता G20, ग्रुप ऑफ 20. ब्रिक्स मध्ये पहिले 5 होते, आता किती झाले? 11. G20, आता G20ची 2023ला समिट झाली आपल्या भारतामध्ये. भारत मंडपम कुठे झाली होती? दिल्लीला. मग हे कुठे ना कुठे ह्या ज्या काही संघटना असतात, ज्या चर्चेत असतात, त्याच्याबद्दल आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यामध्ये कुठला नवीन एक देश सदस्य ऍड झाला का हे माहित पाहिजे. UNO नाव ऐकलंय? युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. युएनच्या अंडर खूप आहेत संघटना. UNDPA, UNEPA, UN आपलं युनेस्को आहे, युनिसेफ आहे मित्रांनो. नंतर जर आपण पाहिलं तर UN शी निगडीत फूड ऑर्गनायझेशनच्या संघटना येतात. UNCTAD आहे, ओके, कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. मग ह्या सर्व अशा काही आंतरराष्ट्रीय संघटना असतील, त्याचा आपला अभ्यास पाहिजे. त्याचं काय पाहिजे? त्याचा फुल फॉर्म, त्याचं हेडक्वार्टर कुठे, त्याच्यामध्ये सदस्य देश किती आहेत, त्याचा सध्या अध्यक्ष कोण आहे, आणि विशेष म्हणजे त्या संघटनेचा मोटो काय. तसं आता वर्ल्ड बँक नाव ऐकलं? वर्ल्ड बँक ही पण एक समजलं तर आपण एक हेच पोषवून घेऊ, मोठी संस्था आहे. जर RBIला किंवा कुठल्या देशांना जर मदत लागत असेल तर आपण कोणाकडनं मागणार? ऑब्व्हियसली वर्ल्ड बँकचा एक मोटो आहे, टू रिड्यूस द पॉवर्टी. काय? टू रिड्यूस द पॉवर्टी म्हणजेच काय? दारिद्र्य कमी करणे, गरिबी कमी करणे, हा त्यांचा मोटो आहे. ह्या सर्व गोष्टी असतात तुमच्या. क्लिअर? चला, आता पुढचा क्वेश्चन होता आंतरराष्ट्रीय. कशाचा क्वेश्चन विचारला गेला? मालदीव. बघा, काही क्वेश्चन तुम्हाला कशाचे दिसतात? नॅशनल. पण एक क्वेश्चन कशाचा होता? इंटरनॅशनल, मालदीव बद्दल. आता मालदीव म्हटलं तर इंटरनॅशनलच झालं. आफ्रिकन युनियन हा क्वेश्चन पण बघायला गेला तर काय झाला? इंटरनॅशनलच झाला ना, ऍज अ संघटना म्हणून. साहित्याशी निगडीत एक क्वेश्चन विचारला गेला होता. कटार सर्वे ऑफ इंडियाचा निकाल होता. स्पोर्ट्स, क्रीडांगण नावे विचारले गेले होते. संगीत, ऑब्व्हियसली कल्चरल. योजना, दारिद्र्य निर्मूलच्या, आणि लष्करी, सूर्यकिरण.
सूर्यकिरण हा युद्ध सराव कुठल्या 2 देशांमध्ये होतो? म्हणजे सूर्यकिरण हा कुठलाचा? सूर्यकिरण हा कशाचा आहे? भारत आणि बघा वरुणावर क्वेश्चन विचारला होता आयोगाने. वरुणा नाव ऐकलंय वरुणा? वरुणा हा भारत आणि फ्रान्सचा होता. तसं लष्करी सराव त्यांनी काय विचारला होता? सूर्यकिरण. म्हणजे हे इंद्रा आहे, नंतर रॉस इंडेक्स आहेत. हे सर्व तुम्हाला मी जेव्हा लिहून देईल, तुमच्या लक्षात येईल की बाबा आपल्याला अभ्यास असा करायचा आहे. एकदाचा हा फिक्स स्टडी झाला, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा झाला, जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज झाला, म्हणजे तुमचा 50% स्टडी त्याचाच होऊन जातो. स्टेट कॅपिटलवरती क्वेश्चन आहे, जसं आता लक्षद्वीप. आयोगाने याच्या पुढच्या मागच्या वर्षी 2023 ला क्वेश्चन विचारला, लडाख बद्दल विचारला होता. जसं जम्मू काश्मीर एक आपला नवीन केंद्रशासित प्रदेश बनलाय. जम्मू काश्मीर पहिले काय होतं? आपला राज्य होतं, नंतर काय बनलं? केंद्रशासित प्रदेश. आणि जेव्हा जम्मू काश्मीर बनलं 31 ऑक्टोबर 2019 ला, त्याच्यासोबत लडाख देखील नवीन केंद्रशासित प्रदेश बनला. म्हणजे भारतात पहिले 7 केंद्रशासित प्रदेश होते, नंतर हे 2 ऍड झाल्यामुळे किती झाले ते? 9. परंतु पुन्हा काय झालं? दादरा नगर हवेली आणि दमन दीव दोघं काय झाले? मर्ज झाले. आता दोघं मर्ज झाल्यामुळे काय झालं? एक कमी झाला, म्हणजेच काय झाले? 8. आता हे असं पूर्ण हिस्टॉरिकल आणि करंट बॅकग्राऊंड तुम्हाला माहित पाहिजे, म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या सर्व जर गोष्टी केल्या तर मग आपल्याला ही करंट अवघड वाटणार नाही. चला आता लिहून घ्या प्रॉपर. थोडी इंटरनल क्लॅरिटी येते ना की नेमकं काय करायचंय. मी निसं बोलून दिलं असतं प्रीचा सिलेबस आहे, मेन्स आहे, ते तर तुम्हाला कुठे भेटेल? तुम्हाला क्लास थेरपी प्रॉस्पेक्टस बी भेटलंय की नाही? त्याच्यात पण दिले ना आपण प्री मेन्स. पण हे इंटरनल स्ट्रॅटेजी, याला आपल्याला फॉलो करून आपल्याला क्रॅक करायची एक्झाम. हे झालं करंट अफेअर बद्दल. आणि करंटचं टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला बोललो ऑलरेडी बोलता बोलता तुम्हाला भारी स्ट्रॅटेजी दिला अजून, तुमचा हा फेर पॅटर्न निघून जाईल. आणि सोर्सेस आजच तुमच्याकडनं ते जॉईन करून घेत. नेक्स्ट टाका राज्यघटना. हिस्ट्री झालं, जॉग्राफी झालं, इकॉनॉमिक झालं, करंट झालं. आता पॉलिटी. पॉलिटीचे क्वेश्चन किती विचारले गेले सांगा? 13 आणि 2 किती झाले? 15. जसं इकोचे 15 तसे पॉलिटीचे बी 15 विचारले गेले यावर्षी. यावर्षी हिस्ट्री जॉग्राफीला थोडं वेटेज कमी दिलं, 10-10च. पण असं दरवर्षी नसतं. 12, 13, 15 ह्या रेंजमध्ये क्वेश्चन्स असतात. महाधिवक्तावर क्वेश्चन कायम असतो. खूप महत्वाचा टॉपिक आहे. आणि 73वी घटनादुरुस्ती तर खूप फेमस आहे, त्याच्यावर क्वेश्चन बनतोच. नंतर न्यायालयाशी निगडीत क्वेश्चन असतो, निर्वाचन आयोग, नियोजन आयोग, ग्रामसभा, भाषा, कलमांवर 1-2 क्वेश्चन फिक्स असतात. याच्याने तुम्हाला एक अंदाज बांधला जाईल. प्रेडिक्शन हाऊ वॉज द क्वेश्चन आस्क्ड. पंचायत राजचे बघा ना, मी बोलता बोलता लिहिलं ना तुम्हाला पॉलिटी आणि पंचायत राज. बघा ना किती क्वेश्चन विचारले सांगा? 2 क्वेश्चन पंचायत राजच्यात 15 पैकी. न्याय व्यवस्थेवर 2 क्वेश्चन, संसद पार्लमेंटवरती 1 क्वेश्चन, घटनादुरुस्तीवरती 1 क्वेश्चन. काय मस्त घटनादुरुस्तीवरती. चलो नेक्स्ट सायन्स. आता सायन्समध्ये बोलताना बोललो केमिस्ट्री, फिजिक्स आणि काय बायो. बघा यांचं कसं डिवायडेशन केलंय. सर्वाधिक जे क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो ते विचारले जातात जीवशास्त्राचे. तुम्ही पाहू शकता टोटल 1, 2, 3, 4, 5, 6, 7 क्वेश्चन विचारले गेले. केमिस्ट्रीचे किती क्वेश्चन? 3. आणि नंतर याचे किती विचारले गेले? 5. 7 आणि 5 12, 12 आणि 3 किती? म्हणजे 1 मिनिट, हे 5 ना, हे 7, 7 आणि 5 12, 12 12 आणि 3 15, म्हणजे टोटल 15 क्वेश्चन विचारले गेले. चलो सो राईट डाऊन. 10, 3, 2 बरोबर. म्हणजे 1 पर्याय डायरेक्ट 1 लाईनर 10 होते. जसं करंट अफेअरचे किती होते? 11. 3 पर्याय किती होते? 3. आणि जोड्या लावायचे 2 क्वेश्चन्स होते. सब्जेक्टनुसार त्याला डिवाइड करा. पहिले घ्या आता भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. कंटाळा येत नाही लिहायला, येऊ द्या, पण हे तुमच्या हाताखाली लिहून घ्यायचंय मला, तेव्हा तुम्हाला त्याची अनालिसिस कळेल. आजचा लेक्चर आपला मोटोच आहे, एक्झाम ओरिएंटेड पूर्ण पॅटर्न अप्रोच. जोपर्यंत तुम्हाला एक्झामचा पॅटर्न अप्रोच माहित नाही तर अभ्यास करून काही फायदा पण नाही. मग या फील्डमध्ये येऊन पण फायदा नाही तुमचा. नाहीतर मग काय आपण तेच जुन्या गोष्टी फॉलो करणार. ओके, म्हणून विद्यार्थ्यांना 4-4, 5-5 वर्ष का लागतात? ते विद्यार्थी त्या गोष्टी इम्प्लिमेंट करत नाही. म्हणून ते एमपीसीचं वातावरण खराब आहे की हा 4-5 वर्षापासून त्याचं सिलेक्शन होती तयारी करतोय. बाबा त्याने फॉलोच केलं नाही या गोष्टींना. जो परीक्षाभिमुख अभ्यास करतो ना त्याला नक्कीच फायदा होतो. आता काय फक्त आपलं मॅथ्स आणि रिझनिंग राहिलं. झाले 5 सब्जेक्ट झाले ना आपले. व्हेरी गुड. झालं फिजिक्स आणि केमिस्ट्री. जायचं बायोकडे. घ्या मग ज्याचं रसायनशास्त्र बाकी आहे, केमिस्ट्री, ते पण लिहू शकता. जीवशास्त्र, बायोलॉजी आणि कायम आतापर्यंत जे आहे बायोचे क्वेश्चन जास्तच असतात, म्हणजे वेटेज आहे बायोचं ॲज कम्पेअर टू केमिस्ट्री. फिजिक्सचे थोडे कमीच असतात क्वेश्चन. फर्स्ट प्रायोरिटी बायोला द्यायची, सेकंड प्रायोरिटी कशाला द्यायची तुम्ही? केमिस्ट्रीला, थर्ड फिजिक्स. म्हणजे अभ्यास करताना बी सायन्सला तसं तुम्ही वेटेज देऊ शकता. अलगी माहिती आहे ना, शेवाट, वनस्पती रोग, सस्तन प्राणी, मासे, हायड्रा, लस आणि आहार. न्यूट्रिशन, आहार कशात काउंट होतं तुमचं? न्यूट्रिशन क्वेश्चन फिक्स असतो. चलो आता गणित आणि बुद्धिमत्तेचा यावर्षी काय गेम झाला? वेटेज ऍक्च्युली दोघांना कुठे ना कुठे बॅलन्स असतं, 10-10 किंवा मग 10-9. पण यावर्षी त्यांनी काय केलं? सर्वात जास्त क्वेश्चन कशाचे विचारले? गणितचे, एकूण 13 क्वेश्चन. आणि बुद्धिमत्ता चाचणीचे किती क्वेश्चन विचारले? 7. आता हे पण मी तुम्हाला सांगून देतो, 2023 आणि 2024ला
आयोगाने मॅथ्स आणि रिझनिंगला वेटेज देऊन टाकला 20-20 क्वेश्चनचं. पण याच्या अगोदर जे वेटेज होतं ते फक्त 15 मार्काचं होतं. पुन्हा मी रिपीट करतो तुमच्यासाठी, ऐका. 2023 आणि 24 जर मागील 2 वर्षाची अनालिसिस पाहिली तर वेटेज कशाला दिलं जास्त जास्त? मॅथ्स आणि काय? रिझनिंगला. दोघं मिळून किती क्वेश्चन विचारले जातात? 2 वर्षापासून सलग 20 क्वेश्चन. उरले किती क्वेश्चन? 80. मग 80 क्वेश्चन मध्ये काय काय डिवाइड झालं आपलं? हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स, इको आणि काय? करंट अफेअर. म्हणजे 6 विषय आपले तिथे डिवाइड झाले. आणि हे मॅथ आणि रिझनिंग दोघं पकडून आपण एकच पकडू त्यांना. म्हणजे बघा अशा पद्धतीने हे झालेलं आहे. म्हणजे मला बोलायचं एकच होतं, एवढं सारांश सांगतो. ट्रेंडिंग काय? 20 मॅथ आणि रिझनिंग. मग आपल्याला त्याला फोकस करायचं आहे. आणि खूप विद्यार्थ्यांचा मॅथ्स हा वीक पॉईंट असतो, रिझनिंग हा फेअर फॅक्टर असतो. तर तो तुमचा स्कोरिंग पाहिजे. म्हणजे कुठे ना कुठे 20 पैकी तुम्हाला जर 15 आले तर तुमचा स्कोर बुश. आणि इतकं सोपे होते. इंस्टाग्रामला माझे ते रिझनिंगचे सर्व ट्रिक्स एक्सप्लेन केल्या. सिम्पल क्वेश्चन होते, इतके इझी ना, तुम्ही ओरली सॉल्व्ह करू शकता. रिझनिंग मीच शिकवणार तुम्हाला, करंट मीच शिकवणार तुम्हाला, म्हणून त्या दोघं विषयाचं टेन्शन नका घ्या. तुम्हाला पैकीच्या पैकी रिझनिंग मध्ये मार्क्स आणतील ही माझी जबाबदारी. ते जे यांना शिकवलेलं होतं बाकीचे जुन्या स्टुडंटला तुमच्यापैकी, त्यांना विचारून घ्यायचं. ते सर्वच क्वेश्चन त्याच्यातले होते, सर्व टॉपिक. आणि जे शिकवले टॉपिक होते त्याच्यातलेच क्वेश्चन, बाकी कुठले बाहेरचे अवांतर कुठलाही क्वेश्चन आलेला नव्हता. 7च्या 7 क्वेश्चन सोपे होते, 7च्या 7 जे रिझनिंगचे होते. ठीक आहे, चलो. सो राईट डाऊन जे 13 क्वेश्चन मॅथ्स आणि याचे विचारले गेले ते, म्हणजे टोटल 20 क्वेश्चन. हा म्हणजे तुम्हाला आता हे बी कळेल की मॅथमध्ये कुठल्या टॉपिकला वेटेज द्यायचं आहे, रिझनिंग मध्ये कुठल्या टॉपिकला वेटेज द्यायचं आहे ते पण. काळ काम वेगचे 4 क्वेश्चन विचारले गेले. बघा ना, तुम्ही लिहिता लिहिताच लक्षात येईल तुम्हाला. संख्या क्रमवारीवरती 1 क्वेश्चन, डायरेक्शन सेन्सवरती 1 क्वेश्चन. ऍक्च्युअली डायरेक्शन सेन्स हा रिझनिंगचा पार्ट आहे, तो तिकडे टाकलाय त्यांनी. क्षेत्रफळ म्हणजेच काय? एरिया. टक्केवारी म्हणजेच काय? सांगा. पर्सेंटेज. माहिती ना, पर्सेंटेज वरती क्वेश्चन विचारला गेला. पूर्णांक, अपूर्णांक म्हणजे काय? इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? फ्रॅक्शन. व्हेरी गुड. ऑब्विसली टाइम, वर्क अँड स्पीड. काळ काम वेगवरती क्वेश्चन विचारला, 2 क्वेश्चन त्याच्यावर झालं. वयवारी, प्रॉब्लेम ऑन एजेस. ओके, वयवारीवरती क्वेश्चन. खरेदी विक्री, माहिती ना, प्रॉफिट लॉस. भागाकार, ऑब्विसली खूप सिंपल क्वेश्चन होतो याचा. आता काळकाम विकची आणि संख्या क्रमवारी म्हणजे नंबर सिरीज दिली होती. नंतर दिशाज्ञान. चला इथपर्यंत आले, पुढचे लिहून घ्या. माहिती आधारित उत्तरे होते, सांकेतिक भाषा होती, त्याला कोडिंग भाषा म्हणतात. ब्लड रिलेशनचा एक क्वेश्चन होता मित्रांनो. माहिती आधारित एक उत्तरे, इन्फॉर्मेशन दिली होती त्याच्यावर आधारित आपल्याला 2 क्वेश्चन आन्सर विचारले. रोमन संख्या. याच्यामध्ये एक हे पण टाका, सिलॉलिझमचा क्वेश्चन होता. माहिती आधारित उत्तरेमध्ये एक टाका सिलॉलिझम. हा खाली लिहा किंवा वरती कुठे बी लिहून घ्या. सिलॉलिझम वरचं लिहिलं गेलं असेल तर खूप भारी क्वेश्चन असो. सिलॉलिझम म्हणजे व्हेन आकृती म्हणतो ना आपण त्याला, व्हेन डायग्राम, त्याच्यावर होता. खूप सिंपल क्वेश्चन. आपल्या युट्यूबला, रिलायबल अकॅडमीच्या युट्यूबला शॉर्ट्समध्ये टाकलेत मी सर्व क्वेश्चन एक्सप्लेन केले, ते नक्की बघा. डायरेक्शनचा क्वेश्चन एक्सप्लेन केलाय, ब्लड रिलेशनचा एक्सप्लेन केलाय, नंतर याचा केलाय, सर्व रिझनिंगचे किंवा इंस्टाग्रामला पण आहेत. खूप गोष्टींची क्लॅरिटी आली की नाही खरं सांगा पहिलाच. म्हणजे नेमकं इंटरनली कसा सब्जेक्टला विचारलं जातं हे पण एक खूप महत्वाचं होतं. वरती तर आपण पाहिलंच. आता जे काही तुमचे 7च्या 7 सब्जेक्ट पाहिले आपण, तर त्यांची जर पात्रता पाहिली आपण, म्हणजे पेपर लेवल म्हणतात त्याला, ती कशी होती बघा. इतिहासाचे टोटल क्वेश्चन किती? 10. आता एक सूक्ष्म अनालिसिस लिहून घ्या फक्त, एवढं नाही लिहायचं मधलं, शॉर्टकट मध्ये लिहा. आता हिस्ट्रीची किती? 10. भूगोलची किती? 10. इकॉनॉमीची किती? 15. राज्यघटनेची किती? 15. चालवण्याची किती? 15. सायन्सची किती? 15. गणिताची किती? 13. बुद्धिमत्ताची किती? 7. टोटल 100 क्वेश्चनचं अनालिसिस तुम्हाला दिलेलं आहे. आणि लेवल बघा, मध्यम मध्यम म्हणजे मॉडरेट, सोपी, करंट क्वेश्चन थोडे टफ होते आणि विज्ञानाचे क्वेश्चन टफ होते, बाकी सर्व मॉडरेट होतं. आणि तुम्हाला हे माहिती आहे का, सेट ए, सेट बी, सेट सी, सेट सी, डी हे काय असतं? सेट म्हणजे काय? पेपर हा तुमचा 4 फॉर्मॅटमध्ये कंडक्ट केला होता. आता यांना जर ए सेट आला तर त्यांना काय राहील? बी, त्यांना काय राहील? सी, यांना काय राहील? डी. पण 100च्या 100 क्वेश्चन काही चेंज होणार नाहीत. क्वेश्चन 100 असतील, पण काय असतील ते? शफलिंग केले असेल, शफलिंग. जर यांना पहिले 15 क्वेश्चन करंट अफेअर्सचे आले तर त्यांना कशाचे येतील? पॉलिटीचे. त्यांना कशाचे येतील? इकॉनॉमीचे. यांना कशाचे येतील? सायन्सचे. समजलं? तर तुमची जी तिथली सिटिंग अरेंजमेंट असते मित्रांनो एक्झाम सेंटरची, ती पण तुम्हाला सांगून देतो. 1, 2, 3, 4. नंतर मग 5व्याला पुन्हा काय पेपर येईल सांगा? सेट ए, नंतर मग सेट बी, सेट सी. म्हणून हे असं कधी घाबरू नका, सेट ए बी काय क्वेश्चन सेम असतात, की क्वेश्चन 100च्या 100 चेंज नाही होत. 100 फक्त सब्जेक्ट खालीवरती केलेले असतात. जसं मी निगेटिव्ह मार्किंगची क्लॅरिटी दिली तसं बोलतोय. चला आता आपण काही दुसऱ्या गोष्टींवर डिस्कस करू, जसं आपण पेपरबद्दल डिस्कस केला आणि ऑल केलं. आता तुमचं स्वतःचं दिवसाचं काय असायला पाहिजे, स्वतःचं शेड्यूल. आता तुमच्यापैकी किती जण जॉब करतात त्यांनी मला सांगा पहिले. जॉब किती जण करतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे. तरी तुम्ही सर्वजण 4-5 तास तरी काढू शकतात ना? 4 तास काढू शकतात की नाही मॅडम? काढू शकतात ना इझिली? खूप आहे. आता जे ऑब्विसली विदाउट जॉब, ऑब्विसली सुशिक्षित बेरोजगार नाही म्हणणार मी तुम्हाला. ओके,
तुम्हाला असं म्हणेल मी की तुम्ही आता पूर्ण फोकस करा. बघा त्यांचे जे काही जॉब करतायत त्याच्या मागचं काही रहस्य असेल, फायनान्शियल सपोर्टची गरज असते म्हणून ते करतायत. त्यांना पण वाटेल ना 2-3 महिन्यात की मी इकडे पूर्ण झोकून देऊ शकतो, मी करू शकतो. ते पण स्वतःहून जॉब स्किप करतील किंवा पार्ट टाईम जॉब करून टाकतील. तर आता एकच लक्षात ठेवा, आपल्या ह्या एक्झामला, कुठल्या एक्झामला सांगा? 9 नोव्हेंबर, 8च येतंय. 9 नोव्हेंबरच्या एक्झामला किती दिवस बाकी आहेत ते काउंट करून घेऊ आपण. चला, आता कुठला महिना आहे आपला हा? मार्च. किती दिवस उरले? आज तारीख काय आपली? 17 आहे ना? महिना कशाचा आहे? 31चा महिना आहे, माहिती आहे ना? 14. एप्रिलचे 30, मेचे 30, मेचे बी 30 ना, आपला 31. जूनचे किती झाले? 30. जुलैचे 31, ऑगस्टचे 31, सप्टेंबरचे 30, ऑक्टोबरचे किती? 31 आणि नोव्हेंबरचे किती? फक्त 8. कारण की काय 9व्या तारखेला पेपर आहे ना, मग काय 9 पण पकडणार का? अभ्यास करणार का त्या दिवशी? नाही, त्या दिवशी फक्त शांत माइंडने जायचं एक्झाम सेंटरला आणि एक्झाम सेंटर तुमचं ठाण्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करायचं. तिकडे जाऊ नका परेल, मुंबई. तुम्ही ठाण्याचं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, चलो आता काउंट करा. करावर याची सगळ्यांची काउंटिंग करा लवकर, फास्ट. मला काउंटिंग द्या, मी तुम्हाला त्यानुसार पूर्ण प्लॅनिंग देणार आहे आज अभ्यासाचं. यानुसार 7 महिने तुमच्याकडे खूप आहेत. तुमची बॅच आपली जरी आपण 1 एप्रिल पासून जरी प्रॉपरली असं एका मोठ्या फ्लो मध्ये स्टार्ट केली, 1, 2, 3, 4, 5, 6 तरी तुमचं होतं, तरी तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर अभ्यासाला भेटणार आहे. म्हणजे इझिली तुमचा सिलेबस पूर्ण प्रॉपर ऑन ट्रॅक होणार आहे, मग त्याची शंकाच नाही. किती? व्हेरी गुड. 236. आता 236 डिवाइड बाय 7 करा लवकर. 236 डिवाइड बाय 7 करा. सब्जेक्ट किती आपले? 7 ना. मग ऑब्विसली प्रत्येक सब्जेक्टला कुठे ना कुठे 33 डेज येतात, पण आपण एक काम करू, मध्ये तुमची दिवाळी, मध्ये तुमचे गणपती, वरची उडून देतो मी. तरी प्रत्येक विषयाला किती दिवस येतात सांगा? 30. 7-21. आपण 210. मध्ये कुठे आजारी पडलं, कुठे गेलं, फेस्टिवल, लग्न, हे ते सोडून देऊ आपण. मला एक सांगा, 30 दिवस एका सब्जेक्टला कमी आहेत का सांगा? तुम्हीच सांगा आता. काहीच नाही. 15 दिवसामध्ये एक सब्जेक्ट जर प्रॅक्टिकली पाहिला तर इझिली होतो, 15 दिवसात होतो. म्हणजे तुम्ही खूप ऑन ट्रॅक, ऑन टाइम आलेले आहेत. म्हणून ही एक्झाम आपल्या करिअरची एक शेवटची एक्झाम असणार आहे. तुमचं एज बार होणार आहे, असं कन्सिडर करून तयारी करायची. यु नो एज बार? बोललो का मी तुम्हाला याबद्दल? एज बार म्हणजे काय, तुम्ही यानंतर एक्झाम देऊ शकत नाही. जसं 31, 38, 41 यानंतर देऊ शकतो का आपण? नाही. म्हणून असं कन्सिडर करून तयारी करा, इझिली तुम्ही एक्झाम क्रॅक करणार. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. आता हे नोटबुकवर लिहून घ्या, 236 डेज रिमेनिंग. लिहिलं का? प्रत्येक विषयाला किती दिवस? 33. ते पण राहू द्या, 33च राहू द्या. म्हणजे ते 19-20 तुम्ही 30 जरी पकडले तरी ते आहेत, हक्काचे आहेत तुमच्याकडे. म्हणजे ही स्ट्रॅटेजी तुम्हाला आता करायची. 9 नोव्हेंबर तुमच्या घरात जिथं तुम्ही अभ्यास करत असणार किंवा जेव्हा आल्यावर एंट्री येतं, 9 नोव्हेंबरचं मस्त असं हायलाईट करून ठेवा. येता जाता 9 नोव्हेंबर दिसायला पाहिजे. म्हणजे ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपलं लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन नाव ऐकलंय? सांगायची गरज नाही. ओके, जसं आपण विचार करतो तसं आपण घडतो. म्हणजे ही त्या डेटनुसार आपण जर तयारी केली तर इझिली क्रॅक होईल. यासाठी आता तुम्हाला काय काय करावं लागेल? टास्क देतो, नाव टाका टास्क. सिम्पल आहे, ही एक्झाम क्रॅक करायची तर सर्वात पहिलं सिलेबस अँड पॅटर्नवर फोकस पाहिजे. सिलेबस अँड पॅटर्न पूर्ण बाय हार्ट पाहिजे डायरेक्ट. सिलेबस अँड पॅटर्न. सिलेबस म्हणजे काय? इंटरनली. आता तुम्हाला ट्रॅकर दिलंय क्लासतर्फे, दिलंय की नाही? पाहिलं तुम्ही ट्रॅकर? ओपन करा. आणलंय ट्रॅकर. त्या ट्रॅकरमध्ये प्रत्येक सब्जेक्ट वाईज आपण त्याचे इंटरनल टॉपिक दिले, त्याला सिलेबस म्हणतात. आणि पॅटर्न जो मी आज शिकवलं तुम्हाला, 100 मार्काची प्री, 400 मार्काची काय आपली मेन्स, याला पॅटर्न म्हणतात. सिलेबस पॅटर्न. आणि मी तुम्हाला एक पेपर पूर्ण ओपन करून पूर्ण फोडाफोड करून दिली त्याची, एक एक मार्काची, एक एक घटकाची. केली की नाही? त्याचे कट ऑफ पण देऊन दिले. मागील किती वर्षाचे? 3 वर्षाचे. निगेटिव्ह मार्किंग झाले. म्हणजे सर्व ज्या गोष्टी ॲज अ स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यू लागतात ते झालेले आहेत आपल्या आजच्या सेशनमध्ये. पण तुम्हाला आता काय करायचंय? सिलेबस अँड पॅटर्न स्वतःहून पूर्ण असं रिकॉल पाहिजे. म्हणजे टीचरने जर इथे इकॉनॉमीचं लेक्चर घेतलं तर इकॉनॉमीमधला हा टॉपिक कशात येतो हे तुम्हाला माहित पाहिजे. हे तुमचं काम. आता उद्यापासून जे काही लेक्चर लावेल मी प्रत्येक सब्जेक्टचे ओरिएंटेशन लेक्चर असायचे. ओरिएंटेशनमध्ये काय? त्या सब्जेक्टचं पूर्ण गाईडलाईन देते ती. आज आपण काय केलं? ओव्हरऑल सब्जेक्टचं पाहिलं. ते काय करतील आता? इंटरनली काय करतील? त्याला एक्सप्लेन करतील तुम्हाला की नेमकं इकॉनॉमिक सब्जेक्टची डिमांड काय, कमांड काय, त्याची इंटरनल टॉपिकला कसं आपण रन करणार आहोत, इन फ्युचरचे लेक्चर कसे असतील, हे सर्व तुमचे सेशन चालत आहे. जसं उद्या इको आहे, परवा मी तुमचं जॉग्राफी लावेल. म्हणजे ह्या वीकला प्रत्येक सब्जेक्टला न्याय दिला जाईल तुम्हाला. म्हणजे तुम्ही त्या सब्जेक्टशी काय होणार? फॅमिली होणार. तसंच मराठी ग्रामर काय, इंग्लिश ग्रामर काय, ऑल सब्जेक्ट. ठीक आहे. सेकंड टास्क घ्या. भारतातील राज्ये, त्याच्या राजधान्या व सीएम. गॉट इट? नंतर 1 to 30 स्क्वेअर, 1 to 20 क्यूब,
यु नो क्यूब घन, स्क्वेअर म्हणजे काय वर्ग, आणि 1 ते 25 टेबल्स, 1 ते 30 वर्ग म्हणजेच काय आपले स्क्वेअर, 1 to 20 काय क्यूब म्हणजेच काय घन, आणि 1 to 25 काय टेबल्स. आता हे जर तुमचे 3 झाले, याच्याने फायदा काय होईल सांगा बरं, कोण सांगेल? कशाला फायदा होईल? मॅथ्स आणि रिझनिंगला. पण रिझनिंगचे मी जे शिकवतो मला माहिती आहे ना, कमीत कमी 3-4 चॅप्टर आहेत ज्याच्यावर तुमचं हे चालणार आहे, कोडिंग डिकोडिंग, ॲनॉलॉजी, नंतर तुमचं मिसिंग कॅरेक्टर, नंतर अल्फाबेट सिरीज, आणि एक डायरेक्शन्स मध्ये पायथागोरस प्रमेय असतं माहिती आहे ना, तिथं पण आपल्याला स्क्वेअर रूट काढावा लागतो. अशा 5 चॅप्टरला त्याचा रोल असणार आहे, म्हणून ते लागेल. आणि मॅथमध्ये जर विथिन आपल्याला लवकरात लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असेल तर ऑब्व्हियसली कॅल्क्युलेशन लागतं. आता तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे, बाकीच्यांना माहित असेल माहित नाही. एक 100 क्वेश्चन ना, त्याला मिनिटं किती आहेत? 60 मिनिटं. आता विद्यार्थी काय करतो, त्याला 60 मिनिट म्हणून आपला पेपर सॉल्व्ह करतो. पण इंटरनली जर पाहिलं, एका क्वेश्चनला फक्त 36 सेकंड असतात. किती असतात? फक्त 36 सेकंड. म्हणजे तुमचा क्वेश्चन हा किती सेकंदात सॉल्व्ह व्हायला? 6 ते 10 सेकंदात. 36 सेकंड टाइम लावणार का तिथं? 10 सेकंदात क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. का? कोण सांगेल मला? बाकी टाइम काय? नागिन नाच करायचंय तिथं का आराम करायचंय? अरे मॅथ आणि रिझनिंगला टाइम लागतो ना तुम्हाला. कमीत कमी जर आपण ह्या 60 मिनिटाचं डिवायडेशन केलं मित्रांनो, ओके, किती मिनिटाचं? 60 मिनिटाचं, 60 मिनिटचं. तर या 60 मिनिट्समध्ये 60 मिनिट्सचं जर डिवायडेशन केलं आपण, तर मित्रांनो कमीत कमी 15 मिनिटं तुम्हाला कशा लागतील? मॅथ्स आणि रिझनिंगला लागून जाते. मग बाकीचे जे 45 मिनिट्स आहे आपल्याला युटिलाइज कशाला करायचे? यासाठी, जीएस साठी. आणि सेफ झोन तर 20 मिनिटच ठेवून द्यायचे मॅथ्स रिझनिंगसाठी. बाकी याला टाइम लागणार नाही, टिक करायचे फक्त, वाचायचं आहे, टिक करायचं आहे, म्हणजे तो एक सेफ झोन राहील. आता त्याची पण स्ट्रॅटेजी स्पेशल देईल मी तुम्हाला, की 60 मिनिटमध्ये मॅनेज कसा करायचा पेपर. 3 सब्जेक्ट जीएसचे कुठले घ्यायचे, मग मॅथ रिझनिंगला पहिले घ्यायचं का शेवटी घ्यायचं? पहिले घेतलं तर पूर्ण मॅथ रिझनिंगमध्येच राहणार तुम्ही, बाकीचा पेपर राहून जाईल. सगळ्यात शेवटी घेतलं, ऐका, सगळ्यात शेवटी घेतलं, जे हक्काचे आन्सर असतात ते येणार नाहीत. काय हक्क? का? कोण सांगेल हक्क काय असतो बरं का? मॅथ रिझनिंगचे हक्क काय असतो? कारण की क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर जे आउटपुट येतो, जे आन्सर येतं, त्याच्याने कन्फर्मेशन काय येतं की हे आन्सर आहे, हे कन्फर्मेशन. बाकी तुम्ही हिस्ट्री जॉग्राफीला कन्फर्मेशन सांगू नाही शकत. सुरेंद्रनाथ बॅनर्जी बी वाटतील आणि काय ते पण वाटतील, सर्वच वाटतात, सर्व सारखे वाटतात का नाही? हा प्रॉब्लेम असतो. म्हणून त्याला सोडायचं पण नाहीये, मग त्याला कुठे घ्यायचं? मध्ये. ती पण एक पुढच्या आपलं एक सेशन राहील, त्याला मग ती स्ट्रॅटेजी येईल. ठीक आहे, चला आजसाठी इनफ आहे एवढं. सो फायनली एक कंक्लुजन, आजचं सर्व जे समराईज केलंय त्याला घरी गेल्या गेल्या म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्येच सर्वांना काय करायचं, हे सर्व रिकॉल करायचंय. ठीक आहे.